आपला मिरचीचं लोणचं पूर्णपणे तयार झालं आहे. नक्की ट्राय करा. पाहू शकता याला बिलकुल वेळही लागत नाही. नमस्कार. आज आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी आपण ही मिरची घेतली आहे. ही मिरची आपली साधारणतः अर्धा किलोच्या आसपास आहे आणि ही एकदम ताजी पण आहे. याची अशी हिरवी देठं पाहू शकता. ही आपण स्वच्छ धुवून नंतर याला कॉटनच्या कपड्यामध्ये पुसून घेतलेला आहे आणि याला असं चांगल्या प्रकारे कोरडं करून घेतले. चला आपण आता ही मिरची कट करून घेऊयात. कट करत असताना ही आपण आता ही मिरची आपल्याला कट करून घ्यायची आहे. मग आपण असे याचे देठही काढले तरी चालतील आणि यातले असे छोटे किंवा मोठे जशा आकाराचे आपल्याला तुकडे बनवायचे आहेत तसे आपण कट करून घेऊयात. हे पाहू शकता. किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण असे देठ ठेवून याचे दोनच तुकडे बनवूयात तरीसुद्धा चालतं. अगदी तुम्हाला हवं तशा प्रकारे तुम्ही तुकडे याचे बनवू शकतात. मी या मिरचीचे असे 3 ते 4 तुकडे बनवून घेत आहे आणि याचे देठही काढून घेत आहे. ह्या सर्व मिरच्या मी अशा कट करून घेते. ही मिरची आपण अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे. पाहू शकता. अगदी आपण असे लहान मोठे असे तुकडे बनवून घेतलेले आहेत. जसं आपल्याला खावंसं वाटेल तसा छोटा किंवा मोठा तुकडा आपल्याला घेता येईल. त्यामुळे आपण एकसारखे तुकडे बनवलेले नाहीत. असे आपण छोटे अर्धे आणि मोठे अर्धे असे बनवलेले आहेत. चला आपण आता या मिरची लोणचाचा मसाला बनवूयात. इकडे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे. हा पॅनही गरम झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला ही सोप घालायची 2 चमचे. यामध्ये आपल्याला हे जिरं घालायचे 1 चमचा. यामध्ये हे असे धने घालायचे. हे आपल्याला 2 चमचे घालायचे आहेत. यामध्ये आपल्याला ही मोहरी घालायची आहे 1 चमचा. हे पूर्ण असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हा आपला मसाला असा भाजून झालेला आहे. पाहू शकता. अगदी आपण असा खरपूस भाजून घेतला आहे. आता हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थंडही करायचा आहे. इकडे मसाला आपल्याला हा थंड करायला ठेवला आहे. या मिरचीमध्ये आपल्याला आता ही हळद घालायची 1 चमचा. यामध्येच आपल्याला हे मीठ घालायचं आहे. मीठ घालत असताना नेहमी आपण लोणचं बनवत असताना जास्तीचं मीठ वापरायचं, कारण मिठानेच आपला लोणचा हा टिकला जातो. यामध्ये मी 3 चमचा हे मीठ वापरलेलं आहे. आत्ता यामध्ये आपल्याला हे हिंग घालायचं आहे. हे हिंग अर्धा चमचा घ्या किंवा कमीही घेतलं तरी चालेल. हे आता पूर्ण मिक्स करून घ्या. कधीही लोणचं बनवत असताना सुरुवातीला आपण हळद मीठ हे जर पूर्ण असं मिरचीला मिक्स करून घेतलं ना तर छान आपली मिरची ही टिकेल. आता आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरला. आणि या मसाला किंवा लोणच्यासाठी आपण वापरलेली सर्व भांडी ही आपली अगदी कोरडी आहेत. हा आता बारीक करून घेऊयात. हा मसाला आपला बारीक करून झालेला आहे. पाहू शकता. आता आपल्याला हा मसाला मिरचीमध्ये घालायचा आहे. याला आणखीन एकदा मिक्स करून घ्या. आता आपण इकडे पॅनमध्ये तेल घातलंय. ते आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपल्याला लोणचंमध्ये वापरायचं आहे. नेहमी आपण लोणचंमध्ये तेल हे जास्तीचं वापरत असतो, कारण लोणचं आणखीन वरच्या साईडला असं तेल आलं पाहिजे. किंवा तुमचं प्रमाण तेलाचं कमी असेल तर कमीही वापरू शकता. हे तेल आपलं गरम झालं आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे तेल थंड झाल्याच्या नंतर आपल्याला या मिरची लोणचंमध्ये घालायचं आहे.
इकडे आपली ही मिरची अशी छान मिक्स करून झालेली आहे, पाहू शकता. आणि अतिशय आपण ही कोरडी मिरची घेतल्यामुळे याचा मसालाही कोरडा राहिलेला आहे. आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. हे तेल आपलं चांगलं गरम होऊन चांगलं थंडही झालेलं आहे. आता आपण या लोणचंमध्ये घालूयात. हे मिक्स करून घेऊयात आपण. पाहू शकता आता आपल्या मिरचीचा कलर, यामध्ये मसाला मिक्स झाल्याने कलरही बदललेला आहे. याला असंच 2 मिनिटं आपण ठेवून देऊयात. यावरती झाकण ठेवून आपण याला असं 2 मिनिटं ठेवायचं आहे. याला 2 मिनिटं झालेलं आहे. आता आपण हा लोणचं काचेच्या भरणीमध्ये भरण्यासाठी घेऊयात. हा लोणचं आता भरणीमध्ये भरणार आहोत. नेहमी आपण लोणचासाठी काचेची भरणीचा उपयोग करायचा. भरणीमध्ये भरल्याच्या नंतर किंवा तुम्हाला 1 दिवस झाल्याच्या नंतर अगदी या लोणचावरती तेल आलेलं दिसेल. हा आपलं लोणचं पूर्णपणे भरणीमध्ये भरून झालेलं आहे, पाहू शकता. हा लोणचं आपलं अर्धा किलोचा आहे आणि एकदम टेस्टी पण झालेला आहे. नक्कीच ट्राय करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता अगदी हा लोणचं आपला छान आणि टेस्टी झालेला आहे. नक्कीच ट्राय करा.